ह्या काल माझ्या ऑफिस मध्ये आल्या आणि अख्ख्या स्टाफ समोर मला धमकावलं। ह्या मला म्हणाल्या की जर तू रेवतीचा नाद सोडला नाहीस तर मी तुझ्याबद्दल घरी वाईट साईड सांगेन। एवढंच नाही तर 2-4 मुली मॅनेज करून तुला सोशल मीडियावर मी बदनाम करीन। आणि तुझं लग्नही होऊ देणार नाही, लग्न मोडून टाकीन हे असं म्हणाला। बघितलंस दादा, हाच हेतू होता हिचा। ही कौस्तुभ बद्दल काही खोटं बोलून आपल्या मनात वाईट भरवत होती त्याच्याबद्दल। नाही रेवती, माझ्यावर विश्वास ठेवा, हा माणूस धडधडीत खोटं बोलतोय। मी ह्याच्याकडनं नाही घेतले कुठले पैसे, नाही घेतला तो चेक। वहिनी, तुम्ही खोटं का बोलताय? तुम्हाला पैशांची गरज आहे, 10 लाख रुपये दिलेत तर मी तोंड बंद ठेवते असं तुम्ही बोलला नाही? हो, आमच्या ऑफिस मधला पिऊन सुद्धा साक्ष देईल यांच्या विरोधात, कारण त्याच वेळी तो तुमच्यासाठी कॉफी घेऊन आला होता, आठवतंय? अहो, माझ्या समोर याने चेक साइन करून अनुवहिनीला दिलाय। आणि तो तुम्ही आमच्या समोर तुमच्या पर्स मध्ये ठेवलात। बरं तू साक्षीदार होतास, नाहीतर ह्या सगळ्यांनी मला खोटच ठरवलं असतं। तुमचा जर माझ्यावर विश्वास बसत नसेल ना तर आपण एक काम करू, आपण ना 4 दिवस थांबूया। काय ना, जो मी चेक यांना दिला ना तो यांनी बँकेत डिपॉझिट केलास ना, आणि तो क्लिअर व्हायला 4 दिवस लागतील। आणि एकदा तो क्लिअर झाला की तुमची खात्री पटेल। काय अनुवहिनी? तू तुझ्या मित्राच्या नाटकात सामील आहेस हे कालच समजलं होतं मला, पण तू इतक्या थराला जाशील असं वाटलं नव्हतं। अरे, एका मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे, लाज नाही वाटत तुम्हा दोघांना? दादा, रेवती, अहो आई, माझ्यावर विश्वास ठेवा, हे दोघं खोटं बोलताय। साफ खोटं बोलताय दोघं। मी चेक नाही घेतला, मला या चेक विषयी काही माहित नाही। अहो, कालपासून ती पर्स आपल्या खोलीतच आहे, आपल्या कपाटात आहे, मी त्याला हात पण लावला नाही। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चेक करा, मी आत्ताच बॅग घेऊन। थांब अनुवहिनी, तू नाही, मी आणणार तुझी बॅग।